जेव्हा केव्हा कोणताही व्यक्ती गौतम बुद्धांच्या संघामध्ये जात असे तेव्हा गौतम बुद्ध त्या व्यक्तीला पहिल्यांदा शांत राहायला सांगायचे. ध्यानाच्या अवस्थेत जाण्या अगोदर त्या भिक्षूला शांत राहायला शिकवले जायचे. आजच्या काळात तर सर्वीकडे बस फक्त गोंधळच गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळेच डोक्यामध्ये तणाव निर्माण होणे साहजिकच आहे. अशा वेळी तुम्ही जर रोज काही वेळ शांत बसण्याचा अभ्यास केला तर त्यामुळे तुमच्यातील तणाव निर्माण होणारे हार्मोन्स कमी होऊ लागतात. यामुळे तुमचे डोके शांत होऊ लागते, राग नियंत्रणात येऊ लागतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या वेळी आपण बोलले पाहिजे आणि कोणत्या वेळी आपण शांत राहिलो पाहिजे आणि शांत राहिल्यामुळे आपल्यामध्ये कोणता बदलाव होतो. मित्रांनो, रात्रीची वेळ होती. गुरु त्यांच्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर माझ्या झोपडीच्या बाहेर जमावा. सर्वांना अशी शंका येऊ लागते की आपल्याकडूनच काही चुकी तर झाली नाही ना, की गुरु काही चांगले ज्ञान देणार आहेत. सर्वजण रात्री ठरवलेल्या वेळेनुसार झोपी जातात आणि सकाळी उठल्यानंतर नदीमध्ये आंघोळ करून गुरूंकडे जातात. तेव्हा गुरु म्हणतात, आज मी तुम्हा सर्वांना शांत राहण्याच्या पाठीमागचे फायदे सांगणार आहे. नंतर गुरु पुढे बोलतात, 10 ठिकाणे अशी आहे जिथे की जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला फायदा होतो आणि जर का तुम्ही बोललात तर तुम्हाला नुकसान होते. नंतर गुरु म्हणतात, तुम्ही जर या 10 जागी शांत बसलात तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकते. तुमच्या जीवनात चमत्कारिक बदलाव होऊ लागतील. जरूरतपेक्षा जास्त बोलणे किंवा शांत राहणे हे दोन्हीही चांगले नाही. ज्याप्रमाणे जरूरतपेक्षा पाऊस पडणे किंवा ऊन पडणे या दोन्ही गोष्टी त्रासदायी आहेत, त्याचप्रमाणे अनावश्यक बोलल्यानेही खूप नुकसान होते. नंतर गुरु सांगू लागतात, पहिली अशी वेळ जेव्हा की शांत राहणेच योग्य आहे. बिना कोणत्याही तथ्याशिवाय बोलू नये. तुमच्याकडे जर तथ्यच नसेल तर शांत राहिलेले चांगले. शांत राहिल्याने नवीन पेशी तयार होऊ लागतात आणि यामुळे ज्ञानामध्येही वाढ होते. बोलल्यामध्ये तेव्हाच फायदा होतो जेव्हा की कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञान असेल. जर तुम्ही उगीच बोलायचे म्हणून बोललात तर तेव्हा तुमची टिंगल ही होऊ शकते. जर तुमच्या जवळ पुरेशी माहितीच नसेल तर तेव्हा तिथे तुमचा मजाक बनू शकतो. त्याचबरोबर लोकांचा तुमच्यावरील विश्वासही कमी होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी शांत राहा जिथे की तुम्हाला माहितीच नाही की काय बोलायचे आहे आणि काय नाही. खूप वेळा असे होत असते की लोक त्यांची उपस्थिती दाखवून देण्याकरता बोलू लागतात. त्यांना माहिती नसते की आपल्याला काय बोलायचे आहे, पण तरीही ते बोलत जातात आणि नंतर लोक तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याची टिंगल करू लागतात, मजाक बनवू लागतात. नंतर गुरूंनी दुसरी वेळ सांगितली की जिथे शांत राहिलेले चांगले असते. जर तुमच्या शब्दांनी कोणालाही मानसिक ठेच पोहोचत असेल तर तेव्हा शांत राहिले पाहिजे. कमजोर व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान नाही बनू शकत. महान तुम्ही कमजोर व्यक्तीची साथ देऊन बनाल. खूप वेळा आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला बरे वाईट बोलले जाते. समोरील व्यक्ती तर पदामध्ये तुमच्यापेक्षा लहान आहे. तो तुम्हाला काहीच बोलणार नाही, परंतु तुम्ही त्याच्या नजरेत खाली पडत जाल. असेही होऊ शकते की तो तुमच्यापेक्षा पदामध्ये मोठाही बनेल. पदामध्ये जेव्हा तो तुमच्यापेक्षा मोठा बनेल तेव्हा मात्र जसे तुमच्या त्याच्या बरोबर वागणे आहे तसाच तो तुमच्या बरोबर वागेल. तुम्ही कोणालाही खालीपणा दाखवून मोठे नाही बनू शकत. मोठे बनायचेच असेल तर आपल्याहून लहानांची इज्जत करायला शिका आणि त्याचबरोबर मोठ्या लोकांचाही सन्मान केला पाहिजे. लोकांना असे वाटते की जर का ते आकडून बोलतील, समोरील व्यक्तीला खाली पाडून बोलतील तर ते मोठे बनतील, परंतु नाही. हा सर्वांचा गैरसमज आहे. मोठे बनण्याऐवजी तुम्ही त्यांच्या नजरेत खाली पडू लागताल. गुरु पुढे बोलले, म्हणूनच बाळांनो, तुम्ही कधीही कोणालाही बोलताल तेव्हा तुम्ही समोरील व्यक्तीशी आदराने बोला, म्हणजे तुमचे बोल समोरील व्यक्तीला चांगले वाटतील. बोलत असताना दादा, दीदी, मित्रा अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करा. यामुळे तुमचा मान सन्मान तर वाढेलच, त्याचबरोबर तुम्ही समोरील व्यक्तीच्या नजरेत समजदार व्यक्ती बनाल. गुरु पुढे बोलले, तिसरी वेळ की जेव्हा तुम्ही शांत बसण्यामध्ये तुमची भलाई आहे. क्रोध किंवा घृणा करणारे लोक जर आपले कोणी तुमच्यावर क्रोध किंवा तुमचा अपमान करत असेल तर तेव्हा तुम्ही शांत राहिले पाहिजे. समोरील व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटेल. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्ही कधीही त्याला माफी मागू नका आणि बरोबर वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याच्या चुकीबद्दल बोध होईल.
गुरु नंतर पुढे बोलले, जर तुमचा कोणी जवळचा व्यक्ती तुमच्यावर क्रोध करत असेल आणि तुम्ही शांत असाल तर ही आदर सन्मान देण्याची निशाणी असते. यामुळे कोणी छोटा किंवा मोठा नाही बनत. जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणालाही काहीही न बोलता तिथून निघून जावा किंवा शांत राहा. क्रोध केल्याने तुमचे नाते खराब होऊ शकते. क्रोध केल्याने नेहमी क्रोध करणाऱ्या व्यक्तीचेच वाईट होते. त्यानंतर गुरु शिष्यांना एक गोष्ट सांगू लागतात. एकदा एक साप जंगलातून एका राजाच्या महालात गेला. लोकांनी त्याला छेडण्यामुळे तो खूपच रागाला गेला आणि घरामध्ये एका तलवारीला गोल गोल जोर देऊन लपटू लागला. हळूहळू त्याचे पूर्ण शरीर कापून जाऊ लागले. हा रागच त्याला महाग पडला. त्याचप्रमाणे आपला रागच आपल्या शरीराला तलवारीप्रमाणे कापत असतो. राग हा रोज ध्यान केल्याने कमी होतो. जर तुम्ही ध्यान मुद्रामध्ये बसाल तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात येईल. गुरु पुढे बोलतात, ध्यान केल्याने रागाला वाढवणारे हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात येतील आणि शरीर सहजासहजी तुमच्या रागावर नियंत्रण करू शकेल. परंतु अजून एक गोष्ट आहे, जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की खरंच माझे राग करणे हे बरोबर आहे की चुकीचे आहे. आपण तिथे बोललो पाहिजे की नाही. जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला समजेल की आपण राग केला पाहिजे की नाही. तरी सुद्धा तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही तिथून बाजूला हटणेच बरोबर आहे. तिथून दूर जावा. वेळेबरोबर तुमचा रागही शांत होईल. नंतर गुरु म्हणाले, चौथी अशी वेळ जेव्हा की मनुष्याने खूपच समजदारपणे काम केले पाहिजे. अशा ठिकाणी शांतच बसले पाहिजे ज्या विषयाशी तुमचा काही संबंध नसेल. जर तुमचा कोणत्या विषयाशी संबंधच नसेल तर तिथे तुमचे शांत राहणेच बरोबर आहे. कारण नसताना जर तुम्ही कोणा दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलताल तर हे तुमच्यासाठी अहितकारी होऊ शकते. यामध्ये फक्त तुमचेच नुकसान आहे. लवकरच तुम्ही कोणा दोघांच्या भांडणामध्ये अडकले जाल. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला त्यांच्यातील भांडण शांत करण्यासाठी बोलावत असेल तेव्हाच तुम्ही तिथे जा. कोणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये दखल देऊ नये जोपर्यंत तो व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही. आपले भांडण शांत करण्याकरता लोक फालतूमध्ये दुसऱ्यांच्या भांडणात सामील होतात. यामुळे त्यांच्या मानसन्मानावरही लोक बोट दाखवू लागतात. नंतर गुरु पुढची 5वी वेळ सांगू लागतात, जिथे की व्यक्तीने खूपच समजदारपणे शांत राहिले पाहिजे. तुमच्या शब्दांनी कोणत्या मित्राला हानी पोहोचू नये. जर तुमचे शब्द समोरील व्यक्तीच्या परिवाराची किंवा मित्रमंडळींची वाईट झलक दाखवत असेल तर तेव्हा तुम्ही शांत बसले पाहिजे. कोणाच्या परिवाराबद्दल किंवा मित्राबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट बनाल. ज्या गोष्टीला सहजासहजी संपू शकतो त्याला आपल्या शब्दांनी वाढवू नये. बिना ओरडता बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही बिना ओरडता कोणतीही गोष्ट बोलू नाही शकत तर तुमचे शांत राहणे चांगले आहे. कोणावरही ओरडल्याने तुमची वागणूक समजून येते. जास्त बोलल्याने गोष्टी खराबच होतात. खूप वेळा तर जास्त मोठ्याने बोलल्यामुळे कितीतरी नाते तुटतात. म्हणूनच तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा आणा. तुमच्या शब्दांमुळे तुमच्या मित्रांना हानी नाही झाली पाहिजे. कधी कधी मित्रांमध्ये मजाक मस्ती करत असताना सुद्धा आपल्या शब्दांनी कोणालाही इजा पोहोचू नये यावर लक्ष दिले पाहिजे. मजाक मस्तीमध्ये सुद्धा शब्दांची मर्यादा राखावी. जेव्हा केव्हाही शब्दांनी कोणाला इजा पोहोचत असेल तर तेव्हा शांत बसा. जास्त बोलल्याने नेहमी नुकसानच होते. कोणाच्याही प्रतिष्ठेला आपल्या शब्दांनी ठेच पोहोचू नये. जर का तुमच्या शब्दांमुळे कोणाच्याही प्रतिष्ठेला ठेच पोहोचत असेल तर तेव्हा तुम्ही शांत बसले पाहिजे. जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या समोर नसेल तर तेव्हा त्या व्यक्तीच्या विषयी वाईट गोष्टी कोणा तिसऱ्या व्यक्तीशी बोलू नये. नंतर गुरु पुढे म्हणाले, 6वी अशी वेळ आहे जिथे की व्यक्तीने शांत बसले पाहिजे. जेव्हा की कोणी कोणाबद्दल वाईट बोलत असेल. जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या समोर दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट बोलत असेल तर तेव्हा तुम्ही फक्त शांत बसून ते सर्व काही ऐकले पाहिजे. तुमची त्याच्याविषयी राय व्यक्त नाही केली पाहिजे. कारण जो व्यक्ती आज तुमच्या समोर कोणा तिसऱ्या व्यक्तीची बुराई करत आहे तो उद्या कोणासमोर तुमची सुद्धा बुराई करू शकतो. नीतिशास्त्रानुसार जो व्यक्ती आपल्या तोंडाला बंद ठेवतो आणि बुद्धीने काम करतो तो समजदार व्यक्ती असतो. जरूरत नसताना बोलणे, कोणाच्या मध्ये कोणाविषयी बोलणे ही चुकीची गोष्ट आहे. कधी कधी आपल्यासाठी हुशारपणा यातच असतो की आपण आपले तोंड अशा ठिकाणी नाही उघडले पाहिजे. गुरु पुढे बोलता, 7वी अशी वेळ जिथे की व्यक्तीने शांत बसले पाहिजे जेव्हा कोणीच तुमची भावना समजून घेत नसेल. जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच तुमची भावना, दुःख किंवा अडचणींना शब्दांनी समजून घेत नसेल किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नसेल
किंवा तो तुमचे बोल लक्षपूर्वक ऐकतही नसेल, तर तेव्हा अशा व्यक्तीसमोर तुम्ही शांतच बसा. कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाचे काहीच घेणे देणे नसते. अशा लोकांना तुमचे राज सांगून शेवटी तुम्हीच पस्तावणार आहात. म्हणूनच प्रत्येकाला तुमच्या मनातील गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत. जर का तुम्हाला वाटत असेल की समोरचा व्यक्ती तुमच्या बोलण्याला समजत नसेल, तुमच्या भावनांना समजत नसेल, तर तेव्हा तुम्ही नाही बोलले पाहिजे. कारण आजमध्ये तुमचे मजाकच बनवले जाईल. जेव्हा तुम्हाला वाटेल की समोरचा तुमच्या भावनांना ठीकठाकपणे समजत आहे, तुम्ही जे बोलत आहात ते व्यवस्थितपणे ऐकत आहे, तेव्हाच तुम्ही त्याला तुमच्या गोष्टी सांगा. पुढे गुरु म्हणतात, 8वी अशी वेळ जेव्हा की तुम्ही शांत बसले पाहिजे. जेव्हा कोणी व्यक्ती त्याचे दुःख किंवा अडचणी सांगत असेल, जर कोणी व्यक्ती त्याचे दुःख तुम्हाला सांगत असेल, याचा अर्थ असा असतो की तो तुम्हाला आपले समजत आहे. अशा वेळी लगेच त्याला समाधान सांगण्यापेक्षा शांत बसून त्याचे दुःख किंवा अडचणींना ऐकून घ्या. त्याचे दुःख किंवा अडचणी दुसऱ्यांना सांगू नका. तो यामुळे सांगत नाही की तुम्ही त्याच्या अडचणींचे निवारण कराल, तर यामुळे पण सांगत आहे कारण समोरचा व्यक्ती त्याच्या बोलण्याला समजून घेत आहे. खूप वेळा तर सांगितल्याने दुःख कमी होतात. तुम्हाला यामुळे सांगत असेल कारण तुम्ही त्याला समजून घेत असाल. दुःख वाटल्याने कमी होतात. म्हणून जर कोणी व्यक्ती त्याचे दुःख तुम्हाला सांगत असेल, तर शांत बसून लक्षपूर्वक त्याला ऐकून घ्या, जेणेकरून त्याचे दुःख कमी होतील, त्याच्या मनावरील ओझे हलके होईल. कारण त्याच्या मनात ज्या पण काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. गुरु पुढे बोलतात, 9वी अशी वेळ जेव्हा की तुम्ही शांत बसले पाहिजे. जिथे दुष्ट प्रवृत्तीवाले लोक राहत असतील, शिव्या गाळी करत असतील, तर तिथे तुम्ही जाऊ नका. अशा ठिकाणांपासून शांतपणे निघून जावा. म्हणजेच कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तुम्ही निघून जावा. कारण ज्याचे बोल खराब असतात, जे दुष्ट प्रवृत्तीवाले लोक असतात, त्यांना तुम्ही अशा वेळी समजून नाही सांगू शकत. जेव्हा त्यांचं डोकं पूर्णपणे शांत होईल, तेव्हाच ते तुमचं ऐकतील. म्हणूनच जेथील दुष्ट प्रवृत्तीवाले लोक तुमचं ऐकत नसतील, तुम्हाला मानत नसतील, तिथे तुम्ही बोलू नये. नंतर गुरु पुढे बोलतात, 10वी अशी वेळ जिथे की तुम्ही शांत राहिले पाहिजे. आपल्या सफलताचे राज सर्वांना सांगू नये. खूप वेळा असे होते की काही लोकांना सफलता लवकर मिळते, तर ते लोक त्यांची सफलता गावभर करतात. अशा वेळी काय होते, काही लोक तुमची सफलता पाहून खुश होत नाहीत. जर तुम्ही तुमच्या सफलताविषयी जबरदस्ती सर्व लोकांमध्ये सांगत असाल, तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्रभावित करू शकते. जेव्हा तुम्ही सफल व्हाल, तेव्हा सर्वांना समजेल की तुम्ही सफल झाला आहात. गावभर केल्याने नुकसान तुमचेच आहे. एवढे बोलून गुरु विद्यार्थ्यांना म्हणाले, बाळांनो, आजच्या करिता एवढेच. जर तुम्ही माझ्या या 10 गोष्टी तुमच्या जीवनात सामील कराल, तर तुम्ही खूप जास्त प्रमाणात परेशानींपासून दूर राहाल. या गोष्टींमुळे तुमचे जीवन एका वरदानाप्रमाणे बदलेल. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.